तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपला 12वा दिवस आहे काहीतरी. 12वा दिवस आहे आणि आपण त्यांना पिल्लांना वॅक्सिनेशन करणार आहे परत. जोगिरिया ट्रेंड असं नावाचं औषध आहे. आता बघायला लागेल मला, पण मी नीट बघितलं नाही. तर बघू आपण. मित्र आहे, त्यांनी पाणी वगैरे देऊन ठेवलेलं आहे, थोडी साफसफाई केलेली आहे. आपण वॅक्सिनेशन करून आणि हातूस वगैरे टाकून घेऊ. आपण चुना वगैरे आणलेला आहे. बघू, जाऊ काय करतोय तो पण बघू. पण नवीनच आहेत, त्यानुसार आपल्याला थोडी कमीच माहिती आहे. पण आता एक टाकायचं घेतलेलं आहे, म्हणजे करायचं होतं म्हणजे करायचं. त्यामुळे बघू, केल्याशिवाय राहू नये. केलं नंतरच माहिती पडते कसं आहे ते. आणि औषध आणलेलं आहे ते बर्फामध्येच असते, बर्फामध्ये ठेवायचे असते. त्यामुळे तर मित्रांनो, फास्ट फॉरवर्ड करून दाखवते तुम्हाला सर्व काय कसं साफसफाई केली आणि पुढे बघा काय काय झालंय ते. पुन्हा घेण्यावर तर मित्रांनो, आपण तूस आणलेला होता. तर तूसच्या गोणीमधून बघा काय निघालेलं आहे, बघू शकता तुम्ही. काय आहे रे? आणि जरा लागलेलं आहे वाटते, थोडंफार लागलेलं आहे. वायपर सारखा वाटत आहे मला. काय माहिती काय एवढं फिक्स नाही मिळत. या सक्सेस पकडलेला आहे. ठेव विद्युत चांगली
नको नको मरून जाईल. नाही मरत. व्हिडिओ आहे ना, काय? व्हिडिओ आहे ना, व्हिडिओला दाखवाया कोणचा साप आहे तर बघू नाही शकता. मरत. ते आपले बर्नेट ठेवत ते कसं करत ते तर बर्नीला होल पाडत ना. तर मित्रांनो हा बघा, आम्हाला वाटतो वायपरच आहे, बहुतेक तर वायपर आहे. मी बघितलं त्याप्रमाणे मला वायपरच वाटत आहे. नशीब तो पाईप याच्यामध्ये आला, बॉटलमध्ये आला. दिसं काही डेंजर. वायपर म्हणजे दुसरे असं सांगत तो कोणतं तर काय माहित. म्हणजे ना पिला हवा यो. हा बघा मित्रांनो बसलेला आहे, म्हणजे बॉटलमध्ये भरलेला आहे. आमची गाण फाटलेली आहे. तिकडे परत जाऊ का नाही, तुष टाकायचे आहे. अजून तुसमध्ये 4-5 असले तर काय अंकुश वाटत अशी काय घरावर नाही जावल नाही दवाखान्यात नाही जावल. तर पावसाळ्याचा टाईम आहे, तुम्ही नांगजास कसं काय करायचं आता. आमची तर टरारली आहे योर साप नांगूनच. बघा मित्रांनो स्वतःच बाहेर निघतोय. अरे हे काय करायला आलेले आहेत त्यांना थोडी माहिती जरा इकडे साप सोडलेला आहे मी. पण काय नाही, चांगलं असते ते निसर्गासाठी. शेतकरीचा मित्र म्हणून समजला जातो तो. तर मित्रांनो आताच आपण सोडून आले आहेत. मला वाटते तो वायपरच होता असं मला वाटते, म्हणजे कांबड्या सांगतात त्याला. तर इकडे जिकडे आम्ही राहत आहेत, जिकडे आम्ही केलेलं आहे, ती कॉमन गोष्ट आहे त्याच्यासाठी, ह्या जागेसाठी. नाग हे जे नॉर्मल साप नानेटे वगैरे ते असतात त्यांना सोडलं तर इकडे सर्वात मोठा साप अजगर पण आहे. अजगर आहे तिकडे. गेल्या मागच्याच वर्षी एक पकडून नेला होता आणि इकडे त्याचे पिल्लं वगैरे असतील. तर आता मध्ये मध्ये पण बघितला होता त्याला, पण तो पळून जातो. जरा ही भिंती आहे, भिंतीच्या आतमध्ये ह्यांना काढता नाही येत. तसं करून एवढ्या हा एरिया आहे ना, ह्याच्यामध्ये इकडेच साप आहेत भरपूर. आणि जे हे आमचे आहे ना भिंतीच्या साईडला तिकडे वगैरे ते येतात. बाकी ही जी जागा वगैरे तिकडे पण आहेत, म्हणजे मोजलेले ठिकाण आहेत वेगवेगळे सापाचे. पण जास्ती करून हे एरिया तशी आहे ती, इकडे साप आहेत. आता तर मित्रांनो हे आपण घेतलेलं होतं औषध, हे ऑलरेडी मिक्स केलेलं आहे. ह्याचं नाव आहे गोरोफ्लोमिया. तसं ते असं असते ते आपले एक ड्रॉप टाकायच्या कोंबडीच्या डोळ्यात, जेणेकरून कोंबडीला काही आजार नाही व्हायला पाहिजे. जर तुम्हाला नाही द्यायचे असेल तर तुम्ही नाही देऊ शकता, पण आपल्याला कसं कोंबडीची काळजी आहे म्हणून आपण देणार.
तर मित्रांनो सर्व झालं, आता फक्त ह्याचीच कमी होती, दाखवतो तुम्हाला. तो पण पाहुणे आलेला वाटते. सर्व प्रजाती तुम्हाला इकडे आमच्या फार्मवर भेटणार आहे. तो पण जरा मॉन्स्टर टाइप आहे वाटते. सब कुछ मिल जाएगा. आमच्या फार्मवर फक्त कोंबडी नाही ठेवलेली आहेत, साप आहे, उंदीर आहे, उद्या परवा मासे पण भेटतील. आज खेकडे आहेत. काय विजू काय सांगत. चला तर ह्याला पण विजूभाईनी पकडलंय, आता तो रिस्क्यू करून टाकेल. आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.